मित्रांनो, उसाटण्याच्या मैदानामध्ये चांगली अशी गाडी गुलाला पण ती रंगलेली आहे. आपण याची आधी पण छोटीशी मुलाखत घेतली भाऊंची. आज पुन्हा भेटल्यात. काय बोलाल, आज कुठली गाडी झाली? आज गाडी आमची झाली पंचीपाड्यावाल्यांची गाडी झाली. मैत्रीपूर्ण शर्यत झाली ती आमची. ओळखीचे होते ते, पण ती गाडी जमल्याच्या नंतर ते दिसले आम्हाला. पंचीपाड्यावाले होते. आता ओळखीचे आहे तुम्ही आता सांगितलं, मग काही कॅन्सल करण्यासाठी चर्चा नाही झाली का? नाही, ते बोलले मैत्रीपूर्व खेळू. मी पण बोललो त्यांना खेळू मैत्रीपूर्व. बरोबर आहे. कारण कुठेतरी दोघं पण भाडं भरून आलेलं आणि कुठेतरी आज मैदान पण ठेवलं उसाटण्यावर. हो ना, आपण इथं मैत्रीपूर्वक खेळासाठी येतो. काय आपलं काय एवढा विषय नसतो. आपण मैत्रीपूर्व गाड्या करतो. बरोबर. आता बैलाची एकदा माहिती सांगा ना. बैल यो थैमान ग्रुप आंबिवली कल्याणचा शंकर. ओव्हरटेकिंग दोन्ही साईडने आतून पळतो बैल. बरोबर. आज कोण पळालं त्यासोबत? आज चिचपाडा पनवेलचा बैजा पळाला त्याच्यासोबत. समोर बाजूला बांधल्या बाजूलाच आहे हा. बैजे आणि शंकरी गाडी हा, ही गाडी मागच्या वर्षी पण याच मैदानामध्ये त्यावेळी गाडी पळालेली ना. आता यावर्षी परत एकदा गुलाल केला त्याने इथंच. म्हणजे दुसऱ्यांदा गाडी हा, पळाली. दुसऱ्यांदा पळाली. मागच्या वर्षी पळालेली ना, आता यावर्षी पळाली. मग एवढ्या मध्यंतरी गॅप का? मग गॅप म्हणजे आमचं, आम्ही इकडे येत नव्हतो, ते तिकडे येत नव्हतं. आम्ही भिवंडीमध्ये जास्त खेळतो. भिवंडी तिकडे कर्जत भागात जास्त खेळतो. त्याच्यामुळे आम्ही जास्त इकडे येत नव्हतो. त्याच्यामुळे आमचं नियोजन होत नव्हता. बरोबर. म्हणजे आज सेंटर मध्ये आहे. मग इथं आज गर्दी कमी होती, त्याच्यामुळे आम्ही इकडे येऊन गाडी खेळण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. आता ज्या प्रकारे मैदानाचं नियोजन केला उसाटण्यावाला आहे, कुठेतरी नवीन उपक्रम राबवलाय. 2 दिवसीय मैदान बघा. आज जे 11,000च्या आत खेळणार आहेत त्यांना तुम्हाला म्हणजे संधी दिली. उद्या मोठ्या गाडा मालकांना म्हणजे तुम्हाला संधी दिली, याच्याबद्दल काय बोलाल? अशी जर मैदानं झाली तर आम्ही इकडे येत जाऊ. कारण मोठ्या गाड्यांमुळे गर्दी जास्त होतं. आम्हाला खेळायला भेटत नाही. 3-3 तास आमचं लाईनीमध्ये जातात. एवढ्या लांबून आम्ही यायचं 2-2 तास घालून, आणि एवढं उशीर तर गाडी कधी कधी होत नाही, रिकामा जायला लागतं. त्याच्यामुळे आम्ही इकडे येत नाही. बरोबर. आता किती वेळेला तुमच्या सोबत असं झालेलं आहे की तुम्ही खाली गेल्यानंतर 3-3 तास थांबून? इथून आम्ही 3 वेळा वापस गेलेलो आहे बिन गाडी खेळली अशी. बरोबर. उसाटण्याची 3 वेळा वापस गेलेलो आहे. मोठ्या गाड्या पुढे पुढे येतात, आमच्या गाड्या तिथं जागेवरच राहतात. बरोबर. आता तो क्षण आणि आजचा क्षण काय बोला? आज एक नंबर. आज आमची अर्धा तास फक्त गाडी खालती राहिली, लाईनीला आली, लगेच सुटली गाडी. 2 वाजता गेली ती गाडी, 3:30च्या आधी गाडी पळून मोकळ झाली आमची. बरोबर. म्हणजे व्हायला पाहिजे का असं पुन्हा? असंच माहिती, असंच आयोजन पाहिजे यांचं. मस्त आयोजन होतं आज. बरोबर. म्हणजे बघा, आता तुम्ही बोलतात तर खरं आयोजन हे असंच पाहिजे, पण कुठेतरी मैदानवाल्यांना पण परमिशन घ्यायला काही खर्च आहे. त्याच्यामुळे त्यांचे पण काही अडचणी असतात. त्याच्यामुळे ते मोठ्या बिंजोर सोडतात का, तर त्याच्यामध्ये त्यांचा खर्च निघून जातोय. बरोबर. पण त्याही 2 मैदानं घेतात बघा. म्हणजे असं प्रत्येक मैदानवाल्याला सुस्त केलं सुस्त माहिती नाही, पण त्यांनी केलंय, करून दाखवलंय. नाही, मस्त त्यांनी आयोजन मस्त केला. आणि जर असं आम्ही प्रत्येक आम्हाला इथं मैदान आले एक शर्यत पलता होते आमची. आज आम्ही 2 गाड्या घेतो. आमचा भुत्या पण लवकरच गुलालाच आहे. तो 2 वाजता शर्यत झाले. 2 गाड्या खेळून एवढं लवकर आम्ही मोकळे आज का, तर अशा आयोजनामुळे. मोठ्या गाड्या असतात आमच्या, एक गाडी पण होत नाही कधी कधी. वापस जायला लागतं आम्हाला. म्हणजे झाला बदल झाला आपल्या मुंबईत. बदल झाला, भरपूर बदल झाला. मस्त मैदान झाला. आता जोडीविषयी सांगा, कधी मागच्या वर्षी कधी पळालेली याच मैदानात? मागच्या वर्षी याच टायमाला पळालेली आपली गाडी. याच महिन्यामध्ये पळालेली आपली म्हणजे गाडी. कोणी जुळवली त्या वेळेला गाडी? पहिल्यांदा ज्या वेळेला पळाली त्यावेळेला? हो, हा दुसरा होता आणि आदत होता त्या टायमाला गाडी पळालेली. मग आता तो पण दुसराच आहे का? तो आता चौसा असेल आणि दुसराच आहे तो ना. तो दुसरा आणि हा चौथा हा, झाला. हा चौसा आहे. बरोबर आहे. आता येणाऱ्या कालामध्ये कारण जोडी पळते तर मग पळवा. 100% पळू. ते जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही गाडी पळू. जरी मला वाटतं तुमच्या भागामध्ये ते नसतील येत आणि त्यांच्या भागामध्ये तुम्ही नसतात, तेच पण होतं. आता असं जर सेंटरचा मैदान असलं तर ही पळवा. मधली मैदान बोलली झाला, ही झालं, ही मधली मैदान पडतात. मग इथं आम्ही नियोजन करतो, पण ते गर्दीच्या मुलं आम्हाला इच्छा होत नाही इथं यायची. बरोबर. आता पुढच्या आयोजकांनी असं करावं का, काय बोला? 100% केलंच पाहिजे. माझी तर खूप इच्छा आहे का असंच केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि कुठेतरी मला वाटतं आज जशी तुमची गर्दी आहे, आता मला वाटतं तुम्ही उद्या लाईव्हवरच बघणार सर्वजण. 100%. उद्या पण पालायचे त्याला. उद्या पळायचं आहे का? उद्या आम्ही भेवंडीमध्ये मैदान आहे तिथं जाणार. नियोजन झालेलं आहे पहिला. तिथे जाणार आहे. हा, उद्या भेवंडीमध्ये. आम्ही जास्त करून भेवंडीमध्येच, आता यावर्षी तर भेवंडीमध्येच जास्त खेळतो आम्ही. बरोबर. मग आज पळवलं तरी उद्या लगेच पळवणार आहेत आम्ही. त्याला काहीच फरक नाही पडत. किती दिवसानंतर पळवतं त्याला? आम्ही त्याला 3 दिवस हप्त्यातले आता परवाचं ठरवले. कारण आरामावर बैल लय मस्ती करतो, घरी मारतो एवढं बेकार, आम्हाला लय मारतो बैल. या राजदाच्या एकट्याच्याच हातावर लागलाय आता बैल. सगळ्यांना मारतो आम्हाला. बरोबर. हा, आता किती गुलाल झाली या सीझन? गुलाल या सीझनला त्याचे 18 गुलाल झाले. 18 गुलाल झाली. 18 गुलाल झाले ना. मोठ्या गाड्या खेळतो. त्याच्या बारकी गाडी होतच नाही त्याची, मोठ्याच गाड्या होतात. आजची गाडी पण मोठीच होती. ते बॅनरवर खेळतात गाड्या. भरपूर वेळा बॅनर असतं त्यांचा. मग आज पण बॅनरच होते? नाही, आज इथं मैदानामध्ये मागच आमच्या बांधलेलं ते. त्यांनी विचारला, मी लगेच हो बोललो. बरोबर आहे. मैदान शांततेने चालले म्हणजे एकदम शांततेने चालले. असंच चाललं पाहिजे मैदान. बरोबर आहे. आता ज्या प्रकारे आता तुम्ही शंकरचं काही नियोजन सांगितलं, आदत मध्ये किती गाड्या झाल्या त्याच्या? आदत मध्ये त्याचा नादच नाही केला कोणी. गाडीच पडली नाही आमची. यजुर्वेद कर्जतचा यजुर्वेद आहे आमचा ग्रुपचा बैल आहे तो मित्राचा आमच्या. त्याची नाही, याची नाबाद गाडी होती. अजूनपर्यंत नाबाद गाडी, त्याची गाडी पडली नाही. यजुर्वेद नाही, अपराजित गाडी आहे ती. पण ते पण तिकडे कर्जत मध्ये असल्यामुळे आमचं नियोजन लवकर होत नाही.
बरोबर म्हणजे कुठेतरी बघा लांब असल्यानंतर जे आपण जमून खेळणारे गाडा मालक आहेत त्यांना भाडा पण परवडला पाहिजे. बरोबर हो. नाही आमची गाडी आहे, स्वतःचीच गाडी आहे आमची. गाडी काय आम्हाला भाड्याची करायची गरज नाही लागत. पण मैदानात आल्यानंतर ती गाडी व्हायला पाहिजे हो असं त्यांचं बरोबर मत आहे. असतं. गाडी मेहनत अख्ख्या दिवसाची फुकट जाते, गाडीने पडली तर काय फायदा होत नाही. बरोबर. आता मैबेविषयी काय बोलाल थोडक्यात? बाईच्या विषयी काय, त्यांचं मालक गेलं दुसरी गाडी पळाला त्यांची, दुसरी गाडी आहे का? मालक त्यांचं आहेत नाही. म्हणजे जोडी कशी पलते काय बोलाल? दुसरी वर्षाच्या नंतर गॅप मध्ये पलवलं कशी जोडी पलवलं? कालपासून टाकत होती वरती, जसं मैदान संपत गेलं तसं अंतर टाकत गेली समोरच्या गाडीला. बरोबर म्हणजे तल आहे जोडीला. एकदम कालपासूनच स्पीड आहे गाडी. आता स्पीडची गोष्ट केली तर कसा काय दावणीला आला एकदा पुन्हा सांगा ना. आपण पहिले दावणीला आम्ही मजाक मध्ये बैल घेतलेले आहे, तुम्हाला मागं पण मी सांगितलेलं आहे. एक शर्यत जिंकलो आम्ही ना, रात्रीमध्ये आम्ही 3 वाजता उठून गेलो. राजा आमचा बोलला चला अजून एक वासरू घेऊ. आम्ही गेलो चाकणला, सकाळीच गेलतो आम्ही कामावरून, आम्ही दोघं गेलतो ना. 24,000ची खरेदी येते, पण आज आमचं त्यांनी पैसे कधीच पिटवलं पहिल्या वर्षातच. आता हे दुसरा वर्ष का तिसरा वर्ष आपली इथं. तिसरा वर्ष हा. आणि कधीच नाराज नाही केलं. कधीच नाराज नाही केला ना. गाड्या चांगल्याच खेळतो, त्याचं नाव आहे मैदानामध्ये आल्यावर. बरोबर. आता एकदा सांगा गाडी कुठल्या नावाने पलते? गाडी आमची गावदेवी प्रसन्न, खंडोबा प्रसन्न, थैमानगृह, आंबिवली कल्याण या नावाने पळते. या नावाने गाडी पलते. आता शंकरच्या ऐवजी अजून बैल आहेत का? शंकरच्या ऐवजी आता आमचा तो भुती आहे, रुस्तम आहे, बंदूक आहे. म्हणजे बैल हा, आहे दुसरी? आहेत आमची 4 बैल आहेत. आता शंकर काय वाटतं तुम्हाला मोठ्या केल्यामध्ये नेईल का काय वाटतं? 100% आता आम्हाला मोठ्याच केल्यामध्ये खेळतो आम्ही. हा, गटाला इथं कर्जतला आपली झालं, इथं गटपत झालेली गाडी आपली, महाकाल कर्जतचा आणि यो ही गाडी गटपास हा पण गटपत झाली ना? झालेली आहे. बरोबर म्हणजे हाय अपेक्षा आहे त्याच्याकडनं. हो हो 100%. आणि आज जॉकी कोण बसवलेला? जॉकी आज आमचा हिमांशू होता चिचपाड्याचाच, तो बैलवाला, तो बैलाचा मालक आहे ना, तोच होता, त्यालाच बसवलेला. नाही तर आमचा परेश ड्रायव्हर आंबिवली असतो, नाही तर रुपेश ड्रायव्हर पिसे भिवंडी. हे दोन आमचे, म्हणजे आम्ही पैरा करताना समोर याची बात करून घेतो, आमचा ड्रायव्हर बसेल तरच आम्ही पैरा करू, नाही तर नाही. पण तो पण आपला घरचाच पोरगा आहे, त्याला त्यांनी गाडी हाकललेली आहे म्हणून त्याला आम्ही आज चान्स दिली बरोबर. बैल हाकलाला. आता गरमीचे दिवस आता चालू झाले, मला वाटतं जसा ताप वाढेल तसा स्पीड वाढेल त्याचा. तसं स्पीड वाढेल ना. जसा ताप वाढेल तसा स्पीड वाढेल. बरोबर. आता काय संभालने वेगळी काय करावा तुमच्या घरू काय संधी असेल गरमीची? सांभाळणी म्हणजे काय, आमचे हे दोघंच बैल सांभाळतात. माझं तर काय तेवढा भाग नसतं, मी साईडवर असतं, त्याच्यामुळे ते दोघं बैल सांभाळतात. बरोबर. म्हणजे जसं तुमच्याकडून समोरच्या लोकांना काय म्हणजे असे पैसे एक मेसेज असेल की गरमी चालू झाल्यानंतर आपण असं असं करायला पाहिजे? बैलाला जरा आरामात पळवलं पाहिजे, दुसरं काय ना, त्याच्या रतीबमध्ये जरा वाढ केला पाहिजे. बरोबर आहे. आता आज एकच गाडी अजून खेळणार आहात? एकच बस झाली, बस. काल ती आता गर्दी झाली आहे, उद्या पलवायची, त्याच्यामुळे आपण एकच गाडी खेळतो. पण मला वाटतं जसं तुमच्यासाठी आजचा मैदान होतं 11,000च्या खाली खेळण्यासाठी, तरी सुद्धा नोंदणी बंद झाली बघा. म्हणजे किती गर्दी बंद झाली? झाली म्हणजे हो मैदान असं आहे का, इथं 11,000च्या खालती ठेव किंवा 5,000च्या खालती ठेव, गर्दीची व्हायची ती होणारच आहे. होणारच आहे. बरोबर ना. पब्लिक डिमांड आहे, पार्टीच एक नंबर आहे. नाही या पार्टीशी आम्ही बिनगुलाला तर गेलो नाही आजपर्यंत कधी, नाही गेलो. फक्त गेल्या कधी ज्या दिवशी गाडीने झाली त्या दिवशी. चला, संपूर्ण टीम उसडणेकरांची, प्रवीणदादा पाटील असतील आणि त्यांची संपूर्ण टीम, काय आभार व्यक्त कराल त्यांच्या? नक्की त्यांचा आभार. का आज आम्हाला चान्स दिली त्यांनी इथे खेळाचे, तेच आम्ही आभारी आहेत त्यांचं. बस चला, पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. धन्यवाद भाऊ.